महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। पुण्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बॉम्ब सदृश वस्तू आढळल्याने रुग्ण नागरिकांमध्ये खळबळ। परिसरातील कामधेनू इन्स्टेट येथे असलेल्या उषा किरण रुग्णालयात जिवंत बॉम्ब सदृश वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली। यानंतर रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचारी यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांसह बॉम्ब शोधक आणि नाशक पथक BDS तातडीने घटनास्थळी दाखल झाले। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हॉस्पिटलच्या एका टॉयलेटमध्ये संशयास्पद वस्तू आढळून आली। तपासादरम्यान या वस्तूमध्ये टायमर यंत्रणा असल्याचे समोर आले। विशेष म्हणजे त्यावर तब्बल 7 तासांचा टायमर सेट असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। त्यामुळे संपूर्ण यंत्रणा अधिक सतर्क झाली होती। पोलिसांनी सगळा परिसर तातडीने सील करत नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलवले। रुग्णालय परिसरातील वाहतूकही काही काळासाठी वळविण्यात आली होती। बॉम्ब शोधक व नाशक पथकाने अत्यंत सावधगिरीने संशयित वस्तू ताब्यात घेतली। ही वस्तू पुढील तपासणीसाठी ग्लायडिंग सेंटरच्या मोकळ्या जागेत नेण्यात आली। तेथे विशेष पद्धतीने तिची चाचणी करून निष्क्रिय करण्यात आली। अनेकांनी घाईघाईने हॉस्पिटल परिसर सोडण्याचा प्रयत्न केला। सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण कारवाई नियंत्रित आणि सुरक्षित पद्धतीने पार पाडल्याने कोणतीही जीवितहानी अथवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही। BDS पथकाने अत्यंत सावधगिरी बाळगत घटनास्थळी तपास सुरू केला। परिसर पूर्णपणे सील करून कोणतीही अनधिकृत हालचाल होऊ दिली नाही। जवळपास 7 तासांच्या प्रयत्नानंतर संशयास्पद वस्तू सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आली आणि पुढील तपासासाठी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आली। हा संपूर्ण प्रकार हॉस्पिटलच्या आत घडल्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये मोठी घबराट पसरली होती। अनेकांनी घाईघाईने हॉस्पिटल परिसर सोडण्याचा प्रयत्न केला। काही रुग्णांना दुसऱ्या विभागात हलवण्यात आल्याची माहितीही समोर येत आहे। दररोज शेकडो नागरिकांची वर्दळ असणाऱ्या मोठ्या खासगी हॉस्पिटलमध्ये अशी घटना घडल्याने सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। पुण्याचे पोलीस कमिशनर अमितेश कुमार यांनी घेतला संपूर्ण घटनेचा आढावा। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हॉस्पिटलच्या एका टॉयलेटमध्ये संशयास्पद वस्तू आढळून आली। तपासादरम्यान या वस्तूमध्ये टायमर यंत्रणा असल्याचे समोर आले। विशेष म्हणजे त्यावर तब्बल 7 तासांचा टायमर सेट असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। त्यामुळे संपूर्ण यंत्रणा अधिक सतर्क झाली होती। पोलिसांनी सगळा परिसर तातडीने सील करत नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलवले। रुग्णालय परिसरातील वाहतूकही काही काळासाठी वळवण्यात आली होती। बॉम्ब शोधक व नाशक पथकाने अत्यंत सावधगिरीने संशयित वस्तू ताब्यात घेतली। ही वस्तू पुढील तपासणीसाठी ग्लायडिंग सेंटरच्या मोकळ्या जागेत नेण्यात आली। तिथे विशेष पद्धतीने तिची तपासणी करून निष्क्रिय करण्यात आली। दरम्यान CCTV फुटेजची तपासणी करण्यात येत असून हॉस्पिटलमधील कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि संबंधित व्यक्तींची चौकशी केली जात आहे। यामागे एखाद्या रुग्णाच्या नातेवाईकाचा राग, उपचारातील वाद, आर्थिक कारण, धमकी किंवा इतर कोणताही वैयक्तिक हेतू असू शकतो का, याचाही तपास पोलीस करत आहेत। या संपूर्ण घटनेविषयी पोलिसांकडून अद्यापही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसून तपास पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण सत्य समोर येणार आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, पुणे। सध्याचे एक लो ग्रेड एक्सप्लोसिव्हचे IED प्रथमदर्शनी दिसते। यामध्ये पुढचे ते आमचे बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड आणि पोलीस पथकला ज्यावेळी हे माहिती मिळाली त्यांनी हे इमिजिएटली हे IEDला इमिजिएटली ते IEDला त्यांनी ग्लायडिंग सेंटरचे एक ओपन ठिकाण आहे तिथे घेऊन जाऊन त्यांना योग्य पद्धतीने डिफ्यूज केला आणि अत्यंत त्यांनी एक चांगली कामगिरी BDS टीमने केली होती। आता तपास युद्ध पातळीवर सुरू आहे। स्थानिक पोलीस, पुणे शहर पोलीसचे स्थानिक पोलीस, क्राईम ब्रांचची टीम्स आणि ATSची टीम हे तिन्ही मिळून पथक तपास करत आहे। लवकरात लवकर आपल्याला आणखी यामध्ये अपडेट देता येईल। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।